सबसे से बड़ी खबर, मराठी अस्मिता को लेकर निकला आक्रोश मोर्चा, पुलिस की सूझबूझ से टली बड़ी घटना। विकास वर्मा की रिपोर्ट आप देख रहे हैं सतर्क पुलिस टाइम्स। मीरा भायंदर में मराठी भाषा और अस्मिता के मुद्दे को लेकर मंगलवार को जबरदस्त तनावपूर्ण माहौल देखने को मिला। पुलिस चारों तरफ तैनात थी। प्रशासन ने मोर्चे की अनुमति नहीं दी थी, लेकिन मराठी समीकरण के आह्वान पर बड़ी संख्या में मराठी भाषी नागरिक सड़कों पर उतर आए। पुलिस ने मोर्चा रोकने के लिए रात भर रणनीति बनाई थी। कई संगठनों के पदाधिकारियों को नजरबंद किया गया। बावजूद इसके मराठी मानूस का जनसैलाब सड़कों पर उतर आया। मराठी समीकरण के अध्यक्ष ने पहले ही चेतावनी दी थी, परमिशन दो, नहीं तो हम अपने हक के लिए निकलेंगे। लेकिन प्रशासन का कहना था कि अनहोनी की आशंका को देखते हुए अनुमति नहीं दी गई। मोर्चे में लोगों का गुस्सा साफ दिखाई दिया। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक को लेकर भी मोर्चे में तीखी प्रतिक्रिया देखने को मिली। महाराष्ट्र में व्यापार करना है तो मराठी सीखो। पुलिस ने बेहद संयम और सूझबूझ से हालात काबू में रखे। कुछ आंदोलनकारियों को हिरासत में लिया गया, लेकिन किसी भी बड़ी अप्रिय घटना को टाल दिया गया। मराठी समीकरण के नेताओं का क्या कहना है? जनता का यह आक्रोश केवल भाषा के लिए नहीं, बल्कि अस्मिता और हक की लड़ाई बन चुका है। अब सवाल ये है, क्या यह मोर्चा आने वाले चुनावी समीकरण बदलने का संकेत है? क्या प्रशासन और सरकार मराठी अस्मिता को हल्के में ले रही है? मराठी भाषा समीकरण के लोगों ने क्या कहा, आइए जानते हैं उन्होंने इस घटनाक्रम पर क्या प्रतिक्रिया दी। जमीन से जुड़े इस मुद्दे पर हम आपको अपडेट देते रहेंगे। यहाँ पर एक मोर्चा निकालने के लिए एक विशिष्ट एक राजकीय पक्ष का हमको एक अर्ज मिला था, और उसके कुछ दिन बाद एक दूसरा एक एप्लीकेशन हमको मिला था। और मोर्चा निकालने में हमको कोई आपत्ति नहीं है। मोर्चा या किसी भी तरह का प्रोटेस्ट करना लोकशाही में लोगों का कॉन्स्टिट्यूशनल राइट है, ये हम जानते हैं। और सिर्फ इतना है कि आपको याद पता होगा कि हाईकोर्ट में पीछे में एक जजमेंट आया था जिसमें उन्होंने कहा था कि मोर्चा निकालिए, कोई दिक्कत नहीं है, लेकिन आप मोर्चा जो उसका रूट है और उसका जो टाइम है वो पुलिस के साथ में डिस्कस करके वो कीजिए। हमने इनको ये कहा था कि आप इसमें रूट में थोड़ा बदल कर दीजिए, तो वो उनको मान्य नहीं था, जिसकी वजह से हमने मोर्चे की परवानगी जो है वो रिफ्यूज की। कुछ ऐसी भी सोशल मीडिया इस पोस्ट पे कुछ ऐसी गैर समझ लोगों को है, ऐसा लग रहा है कि कुछ दिन पहले यहाँ पे व्यापारी लोगों ने मोर्चा निकाला था और उसको परमिशन दी गई थी। पुलिस ने उनको दी, हमको नहीं दी। ऐसा नहीं है, पुलिस ने उनको भी परमिशन नहीं दी थी। उसके बावजूद जो सड़क पे लोग निकले उनके खिलाफ भी हमने FIR की है, कायदेशीर कार्रवाई की है। इसके अलावा हमारे पास में कुछ इंटेलिजेंस इनपुट्स भी थे, और उन सबको मद्देनजर रखते हुए शहर में कायदा और व्यवस्था आबादित रखने के लिए पुलिस ने एक निर्णय लिया कि मोर्चे की परवानगी जो है उसको नाकार दी जाएगी। ये जो ये हुआ है, इसमें हम लोगों का फिर से वही कहना है, लोगों से अपील है, शहर में कानून और व्यवस्था बनाए रखने में हमारा सहकार्य करें। हम बिल्कुल ही इसमें किसी तरह का ये नहीं चाहते हैं, और हमने जो आपको बताया है वही ये है टोटल स्टोरी। थैंक यू सर। चलो हो गया, हिंदी मराठी दोनों हो गया। नहीं, उसके बारे में अपराध दर्ज है, और कानूनन कार्रवाई हो रही है। ऐसा कुछ भी नहीं है कि किसी के बारे में कार्रवाई नहीं हुई है। यहाँ पे जो जिस स्थल से मोर्चा निकालने की कोशिश की जा रही थी, इस स्थल पे यहाँ पे कुछ दिन पहले एक घटना हुई है, और जिस घटना के बारे में अपराध दर्ज है, तो उसके बारे में पुलिस कार्रवाई की गई है। और अभी हम लोगों ने जिन्होंने आवेदन दिया था कि यहाँ से मोर्चा निकालना है, उनको बताया था कि सही जगह से, कोई दूसरी जगह से, सही रूट से यदि को वो आंदोलन करना चाहते हैं, उसके लिए हमारी कोई ना नहीं है। रात भर में भी कई लोगों की गिरफ्तारियां हुई है, कितने लोग अब तक गिरफ्तार किए जा चुके हैं? नहीं, हिरासत में जिन लोगों को लिया है उसमें 45 लोग थे 9 बजे तक। अभी तादाद थोड़ा बढ़ गया होगा। आम लोगों को क्या मैसेज है आपका? आम मराठी मानुस को क्या मैसेज देना चाहेंगे? हम सब लोगों को यही आह्वान करते हैं कि यहाँ की कानून व्यवस्था कायम रखने के लिए पुलिस बल को सहयोग करें। यहाँ जमावबंदी का आदेश जारी है, यहाँ पे कोई इकट्ठा न आए। और अविनाश यादव जी पूरा जवाब तो होने दो यार उनका। कब तक उन्हें डिटेन किया जाएगा, क्या कानूनी प्रोसेस होगा? जो कानूनन कार्रवाई है वो की गई है, और कानूनन कार्रवाई
उस सही तरह से हो रही है। और मोर्चा का जवाब मोर्चा से दे रहे हैं हम लोग पहिली बात तो। आणि मराठी भाषेचा अपमान सन्मान हा प्रत्येकाने केलाच पाहिजे। तुम्हाला मराठी येत नसेल तो थोडीफार शिका। तुम्हाला का 24 तास मराठी बोलण्यासाठी आम्ही सांगत पण नाही आहोत, लेकिन जिस हिसाब से ज़रूरत नहीं थी फिर भी आंदोलन किया तो हम लोग ने भी उसका जवाब दिया है। ये मीरा भाईंदर शहर शांति अमन का शहर है, हमें यहाँ पे कोई वायलेंस नहीं चाहिए, लेकिन फिर भी अगर मस्ती करेंगे तो फिर उसका भी जवाब हम लोग मस्ती से ही देंगे। ये हम लोग ने आज आंदोलन के माध्यम से जवाब दिया है। मैं यही कहना चाहूँगा कि हम सब मराठी हम लोग एक जगह पर आज मौजूद है और ये ज़रूरी था, क्योंकि मैं आपसे सवाल करना चाहूँगा कि लखनऊ या यूपी या कहीं भी दूसरे स्टेट में जाकर हम वहाँ पर रैली कर सकते हैं क्या? जो व्यापारी लोगों ने यहाँ पर जो किया है, तो आप व्यापारी हैं ना, आप व्यापार करो, मतलब आप दहशत निर्माण करना चाह रहे थे 2-5 हज़ार लोग लेकर, या क्या करना चाह रहे थे? तो इसी के जवाब में हमने आज ये किया है और हम ये सक्सेसफुली हुआ, इसकी हमें बहुत खुशी है। आज जो मोर्चा निकाला हा एकजूट मराठी माणूस ज्यावेळेला रस्त्यावर येतो आणि त्या रस्त्यावर आल्यानंतर काय इतिहास घडवतो ते आज दाखवलेलं आहे। प्रशासनाने सरकारने पोलिसांवर दबाव टाकून रात्रीपासून आम्हाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण हे महाराष्ट्र सैनिक आहेत, मराठी माणूस आहे, हा कधी कोणाच्या हाताला लागला नाही आणि ना लागणार आहे। ह्याच्या अगोदरची तुम्ही आंदोलनं बघितली असतील, टोल नाक्याचे असतील, मराठी भाषा असतील, मराठी पाटीचं आंदोलन बघितलं असेल, त्यावेळेला असेच कार्यकर्ते आमचे भूमिगत झाले होते आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला रस्त्यावर दिसले होते। म्हणून सन्माननीय राजसाहेब जेव्हा सांगतात की आमचा महाराष्ट्र सैनिकाची सत्ता ही रस्त्यावर आहे, ते आज आम्ही दाखवून दिलेलं आहे। सरकार जो आंदोलन करने नहीं दे रही है और आपको रोक रही है, उसके बारे में क्या कहना चाहेंगे? सरकार मराठी विरोधी आहे, कारण की त्यांचे स्टेटमेंट आशिष शेलार जे त्यांचे मंत्री आहेत त्यांचं स्टेटमेंट बघितलं तर आमच्या मराठी भाषेचा अपमान केला म्हणून जर काही कानफाडीत दिली असेल आणि त्या बदल्यात ते आम्हाला पहलगामबरोबर तुलना करतात। पहिले पहलगामचे जे दहशतवादी आतंकवादी आहेत ना त्यांना पकडून दाखवा, मग आम्हाला काय ते टीका करा आमच्यावर। तर प्रताप सरनाईक आले म्हणजे कालपर्यंत त्यांचं वक्तव्य होतं की महाराष्ट्रात आणि मीरा भाईंदरमध्ये खास करून 70% अमराठी लोक आहेत, मग 30% होते ते आज रस्त्यावर दाखवलेले सत्ता मराठी एकजूट झालेले आहेत। सर्व पक्षीय आंदोलन होतं, मनसेला परवानगी दिली नव्हती म्हणून मराठी एकीकरणच्या नावावर आम्ही परवानगी घ्यायला गेलो, तीही दिली नाही। तेव्हापासून आम्ही हा मोर्चा यशस्वी करायचा ठाम केला होता। राजन विचारे आलेले राजन विचारे म्हणजे आम्हाला त्यांनी पाठिंबा दिला होता, सर्वपक्षीय पाठिंबा होता। मराठी संघटना असतील, गणपती मंडळ असतील, दहीहंडी पथक असतील, त्या सर्वांनी मराठी मोर्चाला पाठिंबा दिला होता आणि हा पाठिंबा यशस्वी करण्याकरता कुठेतरी सुरुवात पाहिजे होती आणि ती सुरुवात आमच्यासारख्या लोकांनी केली आणि तो जो मराठा मोर्चा आहे, मराठी मोर्चा आहे, तो ज्या ठिकाणी चालू करायचा होता त्या ठिकाणी चालू करून आणि जिथे संपवायचा होता ते संपून दाखवलेलं आहे। त्यामुळे सरकारच्या कानपाडीत चांगलीच बसलेली आहे। मराठी विपक्ष नेता जो है साथ नहीं दे रहे इस मोर्चा का, तो उनके बारे में क्या कहना चाहेंगे? माझ्या मते तिकडे साथ देत असतील मला माहित नाही, पण या मीरा भाईंदरमध्ये काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, आप असो, मनसे असो, उबाटा असो, या सर्वांनी मराठी माणसाला साथ दिलेले, सर्व एकजूट झालेले आहेत आणि एकजूट झाल्यामुळे आज रस्त्यावर तुम्हाला मराठी वादळ दिसलेले आहे। मोर्चा निकालने का कारण यही था कि आपने देखे कुछ दिन पहले व्यापारियों ने मोर्चा निकाला था मराठी के खिलाफ और महाराष्ट्र के खिलाफ, और बहुत बड़े बड़े दावे और बहुत बड़े वहाँ पे घोषणा दिया गया था। मैं उनको जवाब ईंट का बदला पत्थर से देने का हम लोगों ने काम किया है। वो लोगों ने मोर्चा तो निकाला, लेकिन उसका जो सब कार्यकर्ते थे वो नरेंद्र मेहता के कार्यकर्ते थे। मेरे पास सबका फुटेज है, सबका पद क्या क्या हो सब मेरे पास फुटेज है। तो मैं आपके माध्यम से ये कहना चाहता हूँ नरेंद्र मेहता साहब को, आप मेरे मित्र हो, मेरे भाई के नाते मैं आपको विनती करता हूँ, आपको राजनीति करनी है, बहुत बड़े बड़े प्लेटफॉर्म पड़े, इलेक्शन आएगा, आप जुमला दो, किसी को पानी दो, 6 महीने पानी दिया आपने, दिया क्या नहीं दिया उसके ऊपर ध्यान देते तो बहुत बड़ा काम होता था। रोड पे गटर खड्डे पड़े उसके ऊपर ध्यान देते तो राजनीति जात के ऊपर क्यों? सर्व धर्म समभाव के हिसाब से आप चुन के आए ना, तो आपका फर्ज क्या बनता है? गुजराती, मारवाड़ी, तमिल, केरला जो भी रहेगा, सब मेरे भाइयों को मैं विनती करना चाहता हूँ कि मीरा भाईंदर में अमन शांति का माहौल रहना चाहिए, आपको विनती करना चाहिए थे। आपने खाली गुजराती मारवाड़ी का नाम लिया, उसके हिसाब से आग में जो तेल डालने का नरेंद्र मेहता ने काम किया है, और उसके बाद में भी उसके कुछ पिल्ले लोग हैं ना वो वीडियो बना रहे, मैं उनको भी विनती करना चाहता हूँ। सबके साथ में मेरा अच्छा रिलेशन है, लेकिन मैं समझता हूँ कि आपको लोग को उधर से फोन आया इसके लिए आपने वीडियो बनाया। सबका वीडियो बनाने के बाद मुझे दिलगिरी का फोन आ रहा है, अरे साहब हमारे दिल में कुछ नहीं है,
बोला मेरे को कुछ लेना देना नहीं। अगर मराठी और महाराष्ट्र के भी बारे में कोई आड़ा बात किया तो उसको वैसा का वैसा जवाब दिया जाएगा। शासन और प्रशासन की जिस तरीके से आज कार्रवाई रही इस मोर्चे को लेकर, उस पर आप क्या कहना चाहते हैं? देखिए, अविनाश जाधव साहब को और मुझे 24 घंटे के लिए तड़ीपार किया था, बराबर है। अविनाश जाधव साहब हाथ में आ गए उनके 3 बजे, मैं उसको हाथ में तो आया नहीं, मैं डायरेक्ट मोर्चे में आया। तो ये हमारी परंपरा है। मराठी के बारे में अगर कोई भी, मैं ऐसे 50 केस लेने को तैयार हूँ, ख्याल में रखिए। ये तड़ीपारी बेड़ीपारी हमको मत सिखाओ, क्योंकि मैं 35 साल 40 साल से राजकारण में हूँ। ऐसे कितने मेरे पास कैसे पढ़े पत्र। तो तड़ीपार बेड़ीपार हम लोगों को लेना देना नहीं है। मराठी के हित के लिए जो भी कुछ करना पड़ेगा, और हम लोग ऐसे मराठी लोग हैं जो राजनीति के लिए नगर सेवक बनने का, इसके लिए हम लोग है ना, उसको बलि नहीं चढ़ाएंगे। हमारी जात को बलि नहीं चढ़ाएंगे, ख्याल में रखना। हम लोग को जो काम करना हम करेंगे। और मराठी के बारे में फिर से आपको एक बार बोलो, नरेंद्र मेहता जी और प्रताप सरनाईक साहब को विनंती है कि आप कोई भी जाति का राजनीति मत करें। प्रताप सरनाईक जो परिवहन मंत्री हैं वो भी आए थे, लेकिन उनका विरोध किया आप लोगों ने, क्यों ऐसा? हम लोगों ने नहीं विरोध किया। कुछ लोगों ने न्यूज़ के माध्यम से उनको ऐसा समझा है कि नरेंद्र मेहता और प्रताप सरनाईक ने पुलिस स्टेशन में फोन करके जो एक थप्पड़ का एनसी मैटर था उसको एफआईआर में कन्वर्ट किया गया। पुलिस स्टेशन को बहुत ये था, प्रेशर था, तो प्रेशर ये लोग का था। तो मैं आपके माध्यम से मैं कहना चाहता हूँ फिर से एक बार प्रताप सरनाईक साहब और नरेंद्र मेहता जी को, आपको राजनीति करनी है, बहुत बड़े बड़े ग्राउंड पड़े मराठी के बारे में और कोई जात के बारे में। मैं परप्रांतियों को भी बोलना चाहता हूँ आपके माध्यम से, आपका हथियार बनाया जा रहा है, ख्याल में रखिए। आप हथियार बनोगे तो हमारे से पीटोगे। मैं आपको अभी आपके माध्यम से ऑन रिकॉर्ड बोल रहा हूँ। महाराष्ट्र की संस्कृति, आपको कभी भी तकलीफ हो मेरे दरवाजा खटखटाना। मैं गुजराती, मारवाड़ी के लिए, सिंधी के लिए कभी भी खड़ा हूँ 24 घंटा 24/7। लेकिन मैं जात देख के किसी का काम नहीं करता हूँ, ख्याल में रखना। नरेंद्र मेहता और प्रताप सरनाईक सब करते होंगे जात भाई देख के, मैं करूंगा नहीं। 24/7 मेरा दरवाजा खुला है। कुछ भी मेरे लिए काम रहेगा ना, मुझे आधी रात को कॉल करो। धन्यवाद। मला असं वाटतं आज गेले 2-3 दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने मराठीची गळचेपी चाललेली आहे आणि तुम्ही जर बघितलं असेल की कशा पद्धतीने मराठी माणसांवरती अन्याय चालू आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल पोलिसांची सुद्धा दुटप्पी भूमिका आहे। या ठिकाणी या समाजाचा मोर्चा एखादा काढण्यात येतो आणि तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने या ठिकाणी या मोर्चाला विरोध केला आणि ज्या पद्धतीने हे राज्यकर्ते तिथे बसलेले आहेत, हे दोन्ही, तो एक आमदार आणि तो दुसरा आमदार मंत्री आले होते, त्यांना त्यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्यावरती बाटली फेकली गेली। बाटलीने तर चपलेटी मारला पाहिजे त्याला, कळलं की नाही? त्यांची लायकीच ती आहे। मराठी माणसाच्या तुम्ही हिंदी मराठी सत्य करता तुम्ही जबरदस्ती या महाराष्ट्रामध्ये आणि जाणून बुजून त्या ठिकाणी हिंदू मुसलमान असेल, त्यानंतर तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी हिंदू आणि मराठी असं हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे जाणून बुजून आज तुम्ही बघितलं असेल सर्व जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून ठेवलेले आहे। ओबीसी समाज असेल, आदिवासी समाज असेल, मुसलमान समाज असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, या सर्व समाजावरती अन्याय करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्व मराठी माणसं एकत्र झालेले आहेत आणि त्यांच्या बुडाला आग लागलेली आहे। नरेंद्र मेहता म्हणतात या मोर्चाचा हेतू बरोबर नव्हता, मात्र तरीही पोलिसांनी हेतू बरोबर नव्हता। अहो त्यांचा हेतू आमच्या लक्षात आलाय ना। आज त्यांनी फक्त ट्रायल केस केली जीआर काढून, पण त्यांचे हातभर फाटल्यानंतर मागे घेतलं त्यांनी आणि आज त्यांना हा मोर्चा त्या ठिकाणी काढून द्यायचा नव्हता आणि त्या दोघांचं प्लॅन त्या ठिकाणी फेल झालं। मी इथल्या सर्व मराठी जनतेला आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या इतर भाषिकांना सुद्धा मी धन्यवाद देईन की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये चाललेला अत्याचार आणि अन्याय या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्व नागरिकांना मी धन्यवाद देईन। अहो साहेब, आज पण तुम्हाला माहिती असेल मी राहतो ठाण्याला, रात्री 11:30 वाजता मला नोटीस द्यायला आले पोलीस। मी त्या पोलीस अधिकाऱ्याला विचारलं तुझं नाव काय रे, तर त्या ऑफिसरचं नाव मी आता घेत नाही, तो पण मराठी होता। अहो साहेब आम्ही काय करणार, वरून आम्हाला प्रेशर आहे म्हणून आम्ही तुम्हाला नोटीस दिलं। बोले नोटीस बिटीस आम्ही महाराष्ट्रात राहतो, पाकिस्तानात नव्हे, या महाराष्ट्रात राहतो, त्यामुळे तुम्ही आम्हाला हा शिकू नका। लोकशाहीने दिलेलं बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान दिलेलं आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाला इथे अधिकार आहे
या ठिकाणी आपलं मत व्यक्त करायचा आणि ते जर कोण लोकशाहीचा हक्क या ठिकाणी जर अडवत असेल तर त्या ठिकाणी सर्व लोक एकत्र येऊन जबाब देतील. मला असं वाटतं या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समिती ज्या या मीरा भाईंदर मध्ये काम करते त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोर्चा होता आणि त्या ठिकाणी शिवसेना असेल, त्यानंतर मनसे असेल, इतर सर्व मला वाटतं या मीरा भाईंदर मधले आज तुम्ही सर्व जाती धर्माचे लोक सुद्धा या ठिकाणी आले होते आणि असं असताना शांततेच्या मार्गाने या ठिकाणी मोर्चा होणार होता, परंतु जाणून बुजून या ठिकाणी शक्ती प्रदर्शन जे काही त्यांना भीती वाटली आणि म्हणून या सर्व सत्ताधारी मंडळांनी जाणून बुजून या ठिकाणी हे प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं पोलिसांना दोष देऊन उपयोग नाही. पोलिसांना त्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं की या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मोर्चा निघाला नाही पाहिजे. शेवटी त्यांनी त्यांच्या ह्याच्याकरता वरून आलेले आदेश पाळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु तरी सुद्धा आज तुम्ही बघितले असेल हे सर्व जनता या ठिकाणी आलेली आहे आणि त्याला जबाब दिलेला आहे. सुरुवातीला जी घटना घडली होती त्या घटनेमध्ये एनसी दाखल होती, पण मनसेच्या लोकांनी थेट आरोप केले, राणेंनी थेट आरोप केले की नरेंद्र मेहता अहो साहेब हे दोघांनी फोन करून सांगितलं आणि एफआयआर दाखल केला. अहो प्रताप सरनाईक काय आहे ते पुया मीरा भाईंदर मध्ये आणि ठाण्याला माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला, आणि नरेंद्र मेहता काय आहे ते पण माहिती आहे. हे सर्व मिलीजुली यांची बघत आहे आणि जाणून बुजून या ठिकाणी मराठी माणसाला डिवसण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. व्यापार आम्ही चालून देणार नाही, व्यापार इथे होऊ देणार नाही असं. अरे कोण आहेत हे? कोण आहेत कोण? यांना कोण कुत्र विचारतोय का? आज बघा व्यापाऱ्यांना दोष देता येणार नाही. व्यापाऱ्यांना त्या दिवशी मोर्चा काढला, यांच्याच फुसीने मोर्चा काढला आणि व्यापाऱ्यांना पुढे केला आणि मागून पळाले लोक. आणि असं असताना आज इथल्या सर्व मी खास करून या मीरा भाईंदर मध्ये आणि आलेले सर्व पक्षाची लोक आहेत या ठिकाणी, सर्व मराठी म्हणून या ठिकाणी एकत्र आलेले सर्व जाती धर्माची लोक आहेत. कारण या मीरा भाईंदर मध्ये मराठी माणसाला दाबण्याचं काम या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. आज तुम्ही बघितलं असेल ही फक्त ट्रायल होती आणि या ट्रायल मध्ये सक्सेस झाले असेल अजून पुढचा ते कार्यक्रम करणार होते. निशिकांत दुबे असतील, नरेंद्र मेहता असतील, वारंवार वक्तव्य करून. हो साहेब त्यांनी त्या निशिकांत दुबेने बिहार मधून तिकडून बोललाय, त्यांनी महाराष्ट्रात येऊन बोलून दाखवा ना. शेवटी आम्ही या ठिकाणी आहोत, या महाराष्ट्रामध्ये आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आहोत. या महाराष्ट्राने एक इतिहास लिहिलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल अन्यायाविरोधात लढणारे आम्ही सर्व लोक आहोत. आणि जे काय आम्ही आज सर्व एकत्र झालेले पक्ष म्हणून झालेले नाहीत. प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला मराठी माणसांवरती अन्याय होईल त्यावेळेला आम्ही सर्व लोक उभे राहतो. आज ह्या मीरा भाईंदर मध्ये काही दिवसापूर्वी काय घडलं तुम्हा सर्वांना माहित असेल की ज्या वेळेला हे हिंदीचं जी आर रद्द केलं गेलं त्यावेळेला मीरा भाईंदर मध्ये सर्व मराठी बांधवांनी म्हणजे मध्ये शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील, सामान्य मराठी माणूस या सर्वांनी येऊन एक जल्लोष केला होता. आणि त्यावेळेला मराठी माणसांनी मिठाई घेण्यासाठी म्हणून एक जोधपूर नावाच्या मिठाईच्या दुकानामध्ये ते गेले होते. मग तिकडनं त्या जोधपूरच्या मला ते मालिक होता का कोण होता मला नाही माहिती, त्यांनी विचारणा केली का जल्लोष कशासाठी. आपल्या मनसैनिकांनी त्यांना सांगितलं की हा जल्लोष हिंदीची सक्ती रद्द केली त्याबद्दल आम्ही मराठी माणसांनी एक जल्लोष केलेला आहे. त्याच्यावरती त्या मारवाडी माणसांनी मराठी बद्दल खूप अपशब्द काढले. हम यहाँ पे महाराष्ट्र में मराठी नहीं बोलेंगे, तुमको जो करने का तुम कर लो, अशा प्रकारच्या अर्वच्च भाषेत मराठीचा अपमान केला. आणि अपमान सहन करेल तो शिवसैनिक किंवा मनसैनिक कोणता. त्याचबरोबर त्या शिवसैनिकांनी मनसैनिकांनी त्या माणसाचं थोबाड फोडलं. थोबाड फोडल्या इतर पार्टीचे नेते आलेले त्याबद्दल तुम्ही इथे आज इतर पार्टी नाही, इथे फक्त जे जमले सगळेजण एकच त्यांचा अजेंडा आहे, मराठी माणूस, मराठी अस्मिता आणि मराठी बाणा हा राखलाच गेला पाहिजे. आणि त्याच्या माध्यमातून इथे सर्व पक्ष जे मराठी आहेत ना सगळ्याच इथे एकटवलेले आहेत. त्यामुळे इथे राजकारण नाहीये. आमचं फक्त एवढीच मागणी आहे, महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी माणसं सर्व परप्रांतीयांचं इथे मोकळ्या मनाने स्वागत करतो. त्यांना भाकरी इथे कमावण्याची आम्ही संधी देतो मराठी माणूस मोठ्या मनाने. परंतु जर का आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन जर तुम्ही दादागिरी करणार असाल आणि तुम्ही म्हणाल की आम्ही दुकानं बंद ठेवू, मी त्यांना आवाहन करते कायमची दुकानं बंद करून महाराष्ट्र सोडून जा. आमची घरं तुमच्या दुकानावर चालत नाही, पण आमच्या मराठी माणसावर तुमची दुकानं चालतात. त्यामुळे आम्हाला मराठी माणसाला कोणता फरक पडणार नाहीये. चालत थेट निघा आणि महाराष्ट्राच्या बाहेर जा, हे आमच्या मराठी माणसाचं मला खुलं आव्हान आहे.